आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। मला या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की आपल्या सगळ्यांना माहिती की प्रभाग मतदारसंघाचे आमदार कोण आहेत, संघाचे आमदार आणि विधानसभेचे अध्यक्ष यांना मला या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे की ज्या तऱ्हेने त्यांच्या मतदारसंघामध्ये हे दोन गोष्टी आम्हाला दिसतात। एक तर खाडा कॉलनीमधला रस्ता आणि असे खाण त्या ठिकाणी पूर्ण रस्त्यावरती आम्हाला दिसते। खरं तर आम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला आपल्याला माहिती की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या संदर्भामध्ये निर्णय घेत असताना त्याच दिवशी मला वाटतं अध्यक्ष महोदयांना एक मोठा निधी जो आहे तो सरकारच्या माध्यमातून मिळाला आणि ज्या दिवशी त्यांना निधी मिळाला, ज्या दिवशी त्यांनी लेटर टाकलं त्या दिवशी त्यांना विकास निधी मिळाला। हे मला वाटतं एक वेळच उदाहरण असं असेल की ज्या दिवशी आपण विकास निधीसाठी लेटर टाकतो त्या दिवशी विकास निधी मिळतो आपल्याला आणि तो पण स्पेशल केस म्हणून त्याला 50 कोटीचा निधी मिळाला आणि 50 कोटीचा निधी मिळाल्यानंतर या निधीचं काय झालं हा प्रश्न विचारण्यासाठी आता आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। कारण 50 कोटीचा निधी मिळाल्यानंतर सुद्धा जर त्यांच्या मतदारसंघाबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे महाविकास आघाडीमधले आमदार आहेत, जे विरोधीमधले आमदार आहेत त्यांना त्या ठिकाणी कुठलाही निधी दिला गेलेला नाही, त्यांना कुठलाही डीपीसी मधला निधी गेला नाही, त्यांना कुठलाही मुंबई महानगरपालिकेचा निधी गेला नाही। परंतु जे भाजपचे आमदार आहेत किंवा जे एकनाथ शिंदे ग्रुपमध्ये आमदार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमधल्या महानगरपालिकेचा विकास निधी दिला गेला आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त निधी मिळाले म्हणून अध्यक्ष विधानसभेचे आमचे तिथे स्थानिक आमदार आहेत आणि असं असताना त्यांच्या मतदारसंघामध्ये काम झालेलं नाही ही गोष्ट मला या ठिकाणी नोंदवायची आहे। दुसरं एक सांगितलं गेलं की पाणी हे सर्वांसाठी असलं पाहिजे आणि म्हणून सर्वांसाठी पाणी योजना करण्याचा निर्णय हे महानगरपालिकेच्या माध्यमातून घेतला गेला होता। जेव्हा आमचं राज्य सरकार होतं त्या कार्यक्रमामध्ये मी स्वतः उपस्थित होते, पण मी आज जेव्हा ते करत होते तेव्हा मी बघितलं की लोक लाईनच्या लाईन कॅन लागल्या होत्या आणि कॅन कशासाठी तर लोक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या पाण्याचा व्यवहार केला जातो आणि म्हणून आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी प्रश्न विचारू इच्छिते की आदरणीय विधानसभेचे अध्यक्ष महोदय आमचे असलेले आणि स्थानिक आमदार असलेले राहुल आमचे नार्वेकर साहेब यांना माझा प्रश्न आहे की त्यांच्या माध्यमातून गेलेला विकास निधी हा त्यांनी कुठे कळवलेला आणि हा तर मुंबई महानगरपालिकेचा भ्रष्टाचार चाललाय। खरं त्या विकास निधी खरं मुंबई महानगरपालिकेतून द्यायला पाहिजे होता, पण दुर्दैवाने मुंबई महानगरपालिकेचा निधी आता आमदारांकडे चाललाय, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आमदारांकडे चाललाय आणि या निधीचा दुर्योग होत असेल तर मुंबईकरांना उत्तर द्यावं लागेल आणि म्हणून या यात्रेच्या माध्यमातून मुंबईकर त्यांना हा प्रश्न विचारते की धारावीमध्ये तिथली जनता विरोध करते, सर्वेला विरोध का करते? कारण आमच्या धारावीचं नावाखाली तुम्हाला माहिती खूप मोठा भ्रष्टाचार चालू आहे। खरं तर धारावीच्या माणसाचं म्हणणं आहे की आम्हाला धारावीतच घर मिळालं पाहिजे, पण धारावीच्या नावाखाली जो सर्वे चाललेला आहे आणि धारावीच्या नावाखाली ज्या जमिनी पाठवण्याचं काम चाललेलं आहे, आज धारावीच्या नावाखाली कुर्लाची जमीन घेतली, धारावीच्या नावाखाली मुरुडची जमीन चाललेली आहे, धारावीच्या नावाखाली स्वाभिमानच्या नावाची जमिनी चाललेल्या आहेत, धारावीच्या नावाखाली डम्पिंग ग्राउंड चाललेले आहे, पण आम्हाला धारावीच्या लोकांना तिकडे जायचंच नाहीये। तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला की सर्वेला लोक विरोध का करतात, सर्वेला लोक विरोध हा त्यासाठी करतात की लोकांचं म्हणणं आहे की जर आम्ही धारावीचे लोक हा पायलट प्रोजेक्ट आहे त्यांना एवढा फायदा करून दिला जात आहे, त्यांना ऍडिशनल पैसा दिला जातो, इन सिटो प्रोजेक्ट आहे, पण आम्हाला धारावीच्या लोकांना जर घर मिळणार असेल तर सगळ्यांना आम्हाला लिहून द्या की सगळे जण धारावीमध्ये पात्र असणार आहे आणि जिथे पात्र असणार आहे त्याच सेक्टरमध्ये त्यांना घर मिळालं पाहिजे। कारण आम्हाला माहिती आहे की टेंडर डॉक्युमेंट मध्ये त्यांनी लिहिलंय की 7 लाख लोकांना आम्ही बाहेर पाठवणार आहोत। ज्या वेळेला सर्वे झालेला नाहीये त्याच्या आधीच तुम्ही 7 लाख लोकांना म्हणजे 1.25 लाख कुटुंबाला बाहेर नेण्याच्या गोष्टी ते बोलतात, पण बाताई पोलीस त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतात। कोणाचा दबाव आहे ते मी सांगायची गरज आहे? पोलिसांचा दबाव कोणाचा आहे? मी मगाशीच सांगितलं पण धारावीमध्ये 2 ग्रुपमध्ये घटना झाली, त्याला एक राजकीय रंग देण्यात आला, सामाजिक भांडण त्याच्यामध्ये तणावाचं वातावरण करण्यात आलं, काही लोकांनी तिथे येऊन जातीवाचक भाषणं केली, त्याच्यामध्ये सागर पल्ल्याचा उल्लेख झाला हे बघा बोलले। मग त्यावेळेला उपमुख्यमंत्री महोदयांची सरकारची जबाबदारी काय असली पाहिजे, सत्ताधारी आमदारांची जबाबदारी काय असली पाहिजे, कायदा सुव्यवस्था राखणं, सामाजिक सलोखा राखणं, त्या ठिकाणी जातीय तणाव दूर करणं ही शासनाची जबाबदारी नाहीये? लोकप्रतिनिधींना आमची जबाबदारी आहे पण त्याची जबाबदारी नाहीये आणि जर त्यांचे लोकप्रतिनिधी तिथे येऊन असं बोलत असतील किंवा तणावाचं वातावरण करत असतील तर त्याला बळं बसतं कोणाचं आहे? याच्या मागची शक्ती कोण आहे? शक्ती कोणाचं प्रेशर आहे? कोणाच्या प्रेशरमुळे मदत जी पहिली मुख्यमंत्र्यांनी कोणाला दुसऱ्याला दिली होती किंवा दुग्ध विकास मंत्र्यांनी दुसऱ्याला दिली हे सांगायची मला गरज आहे? हा मोठा बळं असतं मोठ्या माणसाचा आहे।
यात्रेचा जो उद्देश आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचारानं थैमान घातलेला आहे आणि जागोजागी आपल्याला दिसतंय की सामान्य माणसाला वेठीस धरण्याची परिस्थिती आहे. आणि ही न्याय यात्रा प्रत्येक मतदारसंघामध्ये ज्यावेळेला जाणार आहे त्यावेळेला तेथे प्रश्न तिथले स्थानिक प्रश्न आहेत. ते भ्रष्टाचाराच्या महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारामुळे असेल, MMRDAच्या भ्रष्टाचारामुळे असेल किंवा सरकारच्या भ्रष्टाचारामुळे असतील, लोकांना जो अन्याय होतोय आणि त्याचबरोबर जे स्थानिक मुद्दे आहेत त्यातल्या शिक्षणाचा मुद्दा असेल, आरोग्याचा मुद्दा असेल आणि तिथल्या लोकप्रतिनिधींनी केलं काय. 5 वर्ष तुम्ही त्याचं प्रतिनिधित्व जर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून किंवा आताची जी एकनाथ शिंदेच्या गटाचे लोक आहेत संपूर्ण निधी त्यांना दिला गेलेला आहे आणि तो केवळ त्यांना निवडणुकीला पैसे मिळवून देण्यासाठी तो केलेला त्याचा उपयोग झालेला. त्यांना सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी, सामान्य माणसाला त्याची कामं करण्यासाठी किंवा त्यांचे त्या ठिकाणी जनसेवा उपलब्ध करून देण्यासाठी झालेला नाही. आणि हे सगळं जे काय आहे हे त्यांचं जे कुभांड आहे ते या न्याय यात्रेच्या माध्यमातून आम्ही उलटवणार आहोत आणि जागोजागी जे प्रश्न आहेत जिथं जिथं अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाणार. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचा जो या महायुती सरकारचे जे बाबाळे काढताना आजच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर त्यांना दिसतंय की सत्ता त्याची चाललेली आहे, सत्ता त्याची काही राहत नाही आणि त्यामुळे पुन्हा येणं शक्य नसल्यामुळे आता त्यांनी योजना वगैरेचा आवडल्या. परंतु त्याचबरोबर द्वेष पसरवण्याचं प्रचंड मोठं कारस्थान हे रचलं जाते. आपल्याला माहिती असेल की विशाळगडाची परिस्थिती कशी झाली, त्याच पद्धतीनं धारावी त्या मतदारसंघाचं काही प्रतिनिधित्व करत राहिलेले आहेत त्या ठिकाणी कशा पद्धतीनं द्वेष तिरस्काराचं वातावरण तयार करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला आणि हे कारस्थान रचलं जाते आणि मुंबई पुढच्या काळामध्ये पेटवण्याचा देखील प्रकार चालला असणार आहे. यात आपल्याला माहिती असेल की संपूर्ण देश पातळीवरती द्वेष तिरस्कार पसरवण्याचं ते काम या भारतीय जनता पक्षाच्या आणि संघाच्या माध्यमातून झालं आणि देश दुभंगण्याचं न दुभंगण्याचं काम केलं, त्याला जोडण्याचं काम हे राहुल गांधीजीच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून असेल की भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून झालं. त्याच धर्तीवरती मुंबईमध्ये मुंबई तोडण्याचं, मुंबईमध्ये द्वेष तिरस्कारानं समाजामध्ये जाती जातीमध्ये विद्वेष पसरवण्याचं काम या कालांतरामध्ये भारतीय जनता पक्ष सहभागी राहणार आहे. आता ही प्रत्येक मतदारसंघामध्ये याच्या यात्रा तयार करणारे ज्याच्यामध्ये धर्मांधता पसरवण्याचं, द्वेष तिरस्कार पसरवण्याचं कारस्थान होणार आहे. मुंबई जोडो न्याय यात्रा ही मन जोडण्यासाठी आहे. मुंबई जोडो न्याय यात्रा ही मुंबईकरांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे. गरिबांना ज्या पद्धतीनं अत्यंत खलाईच्या परिस्थितीमध्ये राहावं लागते, इथं 2 तऱ्हेच्या मुंबई आहेत. एक गरिबांसाठी वेगळी आहे, एक श्रीमंतांसाठी वेगळी आहे. तिथं हायरायझच वाटतं की त्या झोपडपट्टीमधल्या लोकांची अत्यंत दुरावस्था आहे आणि त्यामुळे ही जमिनी ताईंनी ज्या पद्धतीनं वाचा फोडली, एका त्यांचे जो लाडका मित्र योजना आहे त्या मित्र योजनेच्या माध्यमातून संपूर्ण मोक्याच्या जागा ह्या त्यांना दिल्या जातात. इलेक्ट्रिसिटीचा विषय असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये एअरपोर्टचा विषय असेल त्यांना दिलं जाते आणि त्याच्या विरोधात जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्याकरता ही न्याय यात्रा त्या ठिकाणी काम करणार आहे. त्यामुळे जिथे जिथे अन्याय असेल तिथं न्याय देण्याचं काम हे वर्षाताईंच्या नेतृत्वाखाली ही यात्रा करेल. मुंबई जोडो न्याय यात्रा आज गुलाबीपासून सुरू झाली, प्रत्येक मतदारसंघात जाणार आहे आणि आज ज्या पद्धतीने ताईंनी राहुल नार्वेकरांच्या वरदहस्ताखालीच हे मागे चाललेत का हा प्रश्न जो विचारलेला आहे की ज्या पद्धतीनं विधानसभा अध्यक्षांचा मतदारसंघ आहे, संपूर्ण सरकार त्यांच्या दिमतीला आहे आणि तिथं माफिया त्या ठिकाणी पाळले जात आहे. हे त्यांच्या गणतीत नाहीये असं नाहीये, त्यांच्या दुर्लक्षित झाले असेल असं नाहीये, त्यांच्या डोळ्याखाली चाललेलं आहे आणि 50 कोटीचा निधी त्यांना मिळाला तो रोडसाठी. तो रोड आज त्या पद्धतीने तुम्ही पाहिला तर हा गेला कुठं आणि विकास तुमच्याच विधानसभा अध्यक्षांच्या मतदारसंघातच नसेल तर मग राज्यभर कुठे असणार आहे. त्यामुळे हे सगळे प्रश्न या न्याय यात्रेच्या माध्यमातून लोकांच्या बरोबर जात लोकांच्या बरोबर चर्चा करून, लोकांच्या बरोबर त्यांच्या भावनांना आणि त्यांच्या एकंदर समस्यांना हात घालून आम्ही मुंबई काँग्रेसच्या माध्यमातून त्याला वाचा फोडण्याचं काम करणार. आताच आमची बैठक झाली ज्याच्यामध्ये मान्यवर नेते मंडळी अजून सुद्धा आतमध्ये बसलेले आहेत आणि सगळ्यांनी मोठ्या नेत्यांनी येऊन आम्ही सगळ्यांनी बैठक यासाठी केलेली. खरं तर आपल्याला माहिती की 16 तारखेला महाविकास आघाडीची एक बैठक शंभूकानंद हॉलमध्ये, त्यामुळे मोठ्या संख्येमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या मीटिंगमध्ये सामील व्हावं हा एक मुद्दा होता. त्या व्यतिरिक्त 20 तारखेला जे आहे ते भारतरत्न राजीव गांधी यांची जी आहे ती जयंती आहे. त्या जयंतीच्या निमित्ताने आमच्या अखिल भारतीय काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, आदरणीय आमचे नेते राहुल गांधीजी मुंबईमध्ये येणार आहेत
आणि त्या मीटिंगसाठी जे DKC मध्ये होणार आहे मोठ्या संख्येमध्ये जे आहे ते आपण सगळ्यांनी सामील व्हावं. कार्यकर्त्यांनी येणाऱ्या काळामध्ये लोकांपर्यंत जाऊन त्यांना आव्हान करावं म्हणून आजच्या ज्या आहे त्या मीटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने एक मनाने झुकलं पाहिजे. 10 दिवस अजून बाकी आहे आणि आमची मुंबई न्याय यात्रा जी सुरू आहे त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्यांनी सामील व्हावं आणि सगळ्यांनी एक दिलाने काम करायचं. काँग्रेस किती झालं? अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.